चला मित्रांनो, आज आपण पाहूया कोकणातील नारळाचे खेळ. बघा कशी रंगात आली आहे ही स्पर्धा. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की जाळी लावलेली आहे त्या जाळीच्या बाहेर थांबायचंय. स्पर्धेसाठी आतमध्ये राहतील मैदानामध्ये लावलं तरी चालणार आहे. सिद्धांत शेळके मंडळाचे अधिकृत ठेवलेल्या मापाप्रमाणे रिंगमध्ये संघाने या दोन्हीकडे चिपलून करत लागले रे. काय करशील त्याला बोलव दुसरा गेम आहे तो हजार ठिकाण तुला मारताना ते म्हणजे पुढे घेण्यात येणार आहे. पुढील सामना आहे बाळखोत विरुद्ध श्रीयान पाचत्तर. बाळखोत विरुद्ध श्रीयान पाचत्तर. बाळखोत विरुद्ध श्रीयान पाचत्तर. बाळखोत विरुद्ध श्रीयान पाचत्तर. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, पहिला सामना बाळखोत विरुद्ध श्रीयान पाचत्तर. इथे जे प्रेक्षक आतमध्ये बाळखोत विरुद्ध श्रीयान पाचत्तर. कारण नाही ना तिकडे हा तिकडे ती एक जोडी आता पुढचा ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना जो आहे बाळखोत विरुद्ध महमूद चिपळूणकर बी. आमचे मित्र दानशूर श्री उत्तम काशीनाथ शेळके यांच्याकडून देण्यात आले आहे. अधिक चिपळूणकर ए यावर मध्ये विराज नाटवकर यांचा संघ 6 नारळ घेऊन पुढील फेरीसाठी पात्र. अंपायर मध्ये सांगतो की हा वाईड आहे. आता इथे वाईड हा ठोकणारा ठरवतो की हा नारळ वाईड आहे आणि मग तो त्याला परत देतो. हातामध्ये पण त्याचा हाताचा गेला असं वाटतं. अशा पद्धतीने 4 मी घ्यायचं नारळ फोडी स्पर्धा 2024 पंचक्रोशी मर्यादित आहे अशी ही स्पर्धा आहे. या ठिकाणी या स्पर्धेला प्रसिद्धी आहे तो पहिल्या क्रमांकासाठी या ठिकाणी लावली जातात. केवळ लोकसभा रक्कम पाहिजे असं नाही तर पहिल्या क्रमांकासाठी बोकड आहे. पहिल्या क्रमांकासाठी बोकड 5 नारळ मंडळ देणार. महत्वाची सूचना आहे, प्रवेश फी आणि नावे 30 ऑगस्ट 26च्या आत जमा करायची आहे. 30 तारखेच्या आत
कल्पेश मळेकर यांच्याकडे आणि पप्पू शेलके यांच्याकडे नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं आहे त्यांनी या ठिकाणी येऊन नंबर घेऊन जायचा आहे. ठिकाण आहे राम मंदिर. हा ठिकाण खाली कोणामध्ये 3 सप्टेंबर 2024 केतन मांगाडकर पुरस्कृत नारळ फोडी स्पर्धा 2026 पंचक्रोशी मर्यादित ही नारळ स्पर्धा हा संघ 4 नारळ घेऊन पुढे गेलाय. आमच्या मंडळाला या ठिकाणी भरघोस देणगी प्राप्त होत असते. आभार आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. संदेश गायकर ए विरुद्ध कीर ए. संदेश गायकर ए विरुद्ध कीर ए. ग्राउंड नंबर 1 वर संदेश गायकर ए विरुद्ध कीर ए. साठी पंचमन काम करत आहेत हर्षद दळवी, अमोल कोतवाल, उमाकांत चोरगे, संतोष म्हात्रे, सूरज शेलके. मंडळाचे अध्यक्ष स्वतः तिथे आहेत. हा नारळ 5 वेळा टाकण्याची त्यांना संधी मिळते. इथे पोलीस मुरुड पोलीस ठाण्याचे साहेब आलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपलं स्वागत इथे करण्यात येणार आहे. तुम्ही उत्तम शेलके यांचे शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. पहिल्या फेरीमध्ये 2 सामने 3 सामने अजून बाकी आहेत. 2 सामने बाकी आधी त्याच्यानंतर पुढील सामने होतील. तर दुसरी फेरी, तिसरी फेरी आणि चौथी फेरी पुढे जाताना साधारणतः 3 किंवा 4 कमी 3 त्यातून जो शिल्लक राहील त्यालाच ते बक्षीस मिळणार आहे. कोण या ठिकाणी त्याचा मानकर येतो आहे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. कारण सकाळपासून जरी खेळ सुरू झाला. दोन्ही संघांचे अभिनंदन, कारण दोन्ही संघ बक्षीस पात्र आहेत. पुढचं आहे तुझ्या क्वालिटी कशी आहे? सेमीफायनलचा त्यामध्ये एकविरा तेरोंडा हा संघ 2 नारळ घेऊन खेळत होता. तसेच अविनाश खेळत होता. त्यामध्ये एकविरा तेरोंडा हा संघ 2 नारळ घेऊन फायनल सामन्यासाठी म्हणजे अंतिम सामन्यासाठी पात्र झालाय. दोन्ही संघांचे अभिनंदन. स्पर्धेमधील शेवटचा सामना बाकी आहे. अतिशय उत्साहामध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेमध्ये 32 संघाने भाग घेतलेला आहे. प्रत्येक संघ 7-7 नारळ घेऊन या स्पर्धेमध्ये समावेश बनिया एकविरा तेरोंडा दोन्ही स्पर्धक
दोन्ही जे मारेकरी आहेत त्यांची नावं कळली तर बरं होईल. संघ आहेत विलास जाटवकर विरुद्ध एकविरा थेरोंडा. 5 नारळ विरुद्ध 2 नारळ. श्री सिद्धिनाथ क्रीडा मंडळ नांदगाव आयोजित नारळ फोड स्पर्धा. विलास जाटवकर विरुद्ध एकविरा थेरोंडा. दोन्हीही संघ एकाच भागातले आहेत. मारेकराचा उत्साह बघता मला वाटतंय विलास जाटवकर यांचा संघ. कार्तिक फुंडे व्लॉग सीन पूरा सेटअप हसल अपनी डेली वाइब चेक करें भीड़ सारी जली कंटेंट का तड़का असली वाला फ्लेवर लोग कहें डोप हम बढ़ाते हैं लेयर मिलते हैं कल की वीडियो में.